विठ्ठला, या लेकरांना जेव्हा खायला नसेल ना त्यावेळी तू या लेकरांचं पोट भर विठ्ठला. या घराकडे कोणी लक्ष द्यायला नसेल ना विठ्ठला, तू या लेकरांकडे आणि या लेकरांकडे लक्ष दे विठ्ठला. तुझ्या पायावर डोकं ठेवते विठ्ठला. तू माझ्या लेकरांचा सांभाळ कर विठ्ठला. तू माझ्या लेकरांचा सांभाळ कर. विठ्ठलाला प्रार्थना केली आणि विठ्ठल पंत आणि आई साहेब गेले देहांत प्रायश्चित्त घ्यायला. हा शब्द म्हणत असतानाही कळवळा येतो, बोलल्या जात नाही. जिवंतपणी आपल्या या चिमुरड्या लेकरांना, या अशा लेकरांना सोडून, इथं बसलेले अशी लेकरं सोडून ती मायबाप मरायला गेली लेकरांच्या भविष्यासाठी. आणि इंद्रायणीमध्ये देह ठेवला आणि इंद्रायणी मातेला प्रार्थना केली, ज्यावेळी मी नसेल ना माता इंद्रायणी, तू या लेकरांची आई हो. जेवायला भेटेल का माहिती नाही या लेकरांना, पण इंद्रायणी माते तू या लेकरांची तहान भागो. तू या लेकरांची तहान भागो. एवढं सांगितलं आणि झालं. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा देह गेला 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 देह. आणि हे सगळं निवृत्तीराय डोळ्याने पाहत होते. रुक्मिणी आई साहेबांनी जात असताना सांगितलं की आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतोय. तुला या तीनही भावंडाकडे लक्ष द्यायचंय. तुला या तिघांचंही आई व्हायचंय. तुला या तिघांचंही बाप व्हायचंय. माझे निवृत्तीराय डोळ्यातून एक अश्रूही न काढता तसेच बसले राहिले. आपल्या डोळ्यानं पाहत राहिले की कसे जातात देहांत देह द्यायला माझे मायबाप. आपल्या डोळ्यानं पाहत राहिले.